नमस्कार, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 9 आणि तुम्ही पाहत आहात ही गावाकडची खूप सुंदर अशी सकाळ. मेंढरांचा मोठा कळप आला होता, त्याच्यामुळे आम्ही एक एक्सपेरिमेंट केला. घरासमोर असलेला पावट्याचा वेल त्यांना खायला सांगितला आणि 5 मिनिटातच ती जागा एकदम साफ झाली. बाहेरचा पार्ट तर मेंढरांनी हँडल केला, पण आता घरातली साफसफाई कोण करणार, म्हणून आमच्या मॅडम ऍक्शन मोड मध्ये उतरले आहेत. घरामध्ये भाजी नव्हती, त्याच्यामुळे आता विचार केला गार्डनलाच आपण सुपरमार्केट बनवूयात, म्हणून आता मिशूला घेऊन इथं आलोय. पण मिशूने आल्याच कच्चं वांग खायला सुरुवात केली. माझ्या गार्डनच्या आंब्यांच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत बरं का. खरं सांगू, मला पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरीच खूप जास्त आवडते. कैरीचं पण, कैरीच्या करमट्या, आहा, ते विचार करूनच तोंडाला पाणी सुटलं बघा. तर हा माझ्या गार्डन मधला कढीपत्ता. ज्यांना स्वयंपाकाची आवड असते ना, त्यांना कढीपत्त्यासोबत वेगळंच ऑब्सेशन असतं. नुकताच तोडलेला कढीपत्ता कालवनात टाकला तर कालवण स्वतःच म्हणतं, आज मी स्पेशल आहे. आता गार्डन मध्ये मिरच्यांचा स्टॉक सुद्धा तयार आहे. सोबतच मम्मींना हा ढेसा पण दिसलेला आहे. ढेसा म्हणजे काय ह्याची कल्पना तुम्हाला असेलच नाही का. ढेसाची चविष्ट भाजी होते आणि आपण फक्त त्याचा देठच भाजीसाठी वापरतो. मिशूसाठी तर बऱ्याच गोष्टी आहेत गार्डन मध्ये, त्यातलीच ही झुकिनी. आता ही झुकिनी सुद्धा तयार झालेली आहे. मी जरा जास्तच जोर लावलेला दिसतोय की झाड उपटता राहिले. झुकिनीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि फायबर जास्त असल्यामुळे डायजेशन पण स्मूथ होतं, त्यामुळे ही खाऊन तुम्ही वजन नक्कीच कमी करू शकता. ग्रीन झुकिनी सोबत तिची सिस्टर येल्लो झुकिनी सुद्धा रेडी आहे बघा. इथे पण खूप छान फळ लागलेलं आहे. बाकी सगळं ठीक आहे, पण तुम्ही या येल्लो झुकिनीचा रंग बघा ना, इतका ब्राईट आहे की मूडच फ्रेश होतो, अगदी डोळ्यांना सुखावणारा. मिशूसाठी थोडा पालक सुद्धा घेत आहे मी. पालक हे तुम्ही नेहमी खात असाल, पण तुम्हाला एक ट्रिक सांगते. पालक आणि लिंबू दोन्ही आहारात एकत्र घेतलं तर आयर्न खूप चांगलं शरीरात ऍब्झॉर्ब होतं. हे जास्वंदाचं झाड मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, त्याला त्यावेळेस कळ्या होत्या. आता बघा किती छान फुल उमललंय. व्हेज मंचुरियनची क्रेविंग खूप दिवसांपासून चालू आहे, त्यामुळे आता प्लॅन फिक्स आहे. हा ताजा कोबी त्यासाठीच काढत आहे. मिशू, तू का कच्चा खातीये? बाबा, आमच्या मिशूचं तर गार्डन म्हणजे बुफेच आहे. तिला वाटतं सगळं खाण्यासाठीच आहे. चला, आता आजच्या गार्डनच्या खजिन्याने टोपली गच्च भरलेली आहे. काय खाते? चवळी. तू खाते मिशू? चवळीच्या शेंगा पण भरपूर लागलेल्या दिसत आहेत. एवढ्या शेंगा तर मी तोडल्यात, ह्या थोड्या इथे बाकी राहिल्यात. एवढ्या तोडल्या की मग झालं. यार्डलॉंग बीन सोडून झाल्या आहेत. गार्डन मधून भाजीपाला घेतला आहे. आता सरळ किचन मध्ये जाऊन जेवणाची तयारी सुरू करूया. इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि यात शेंगदाण्याचं कूट टाकलंय, थोडं ज्वारीचं पीठ आणि खूप सारी कोथिंबीर, 2 चमचे चटणी आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व मी आता हातानेच एकजीव करून घेणार आहे. मी आता हे मिश्रण डायरेक्ट तेलामध्ये टाकणार आहे. हे सेम मिश्रण मी भरल्या वांग्यामध्ये पण घालते. मला ना खूप जास्त मसाले आणि कॉम्प्लिकेटेड रेसिपीज आवडत नाहीत, कारण खरी चव ही मसाल्यांमध्ये मुळात नसतेच, त्या भाजीच्या स्वतःच्या फ्लेवरमध्येच असते. मुळात तुम्ही सिंपल रेसिपीज कधीतरी ट्राय करून बघा, त्याला खूप छान चव असते. आता ही आहेत आपल्या गार्डनची ताजी वांगी, जी आत्ताच मी तोडलेली आहेत. धुवून घेते आधी. मला खरं तर फोडीचा वांग खायचं होतं, म्हणून वांगी मी अर्धीच कट केली आहेत. या मी मगाशी तोडलेल्या यार्डलॉंग बीन्स आहेत, त्यातल्या कवळ्या मी कट करून घेतल्यात. मला तर हे फरसबी सारखंच दिसतंय, पण खरं तर ह्या चवळीच्या शेंगा आहेत. ही रेसिपी पण मी कॉम्प्लिकेटेड करणार नाहीये. डायरेक्ट तेलामध्ये मी सोडलेले आहेत बीन्स. वरून फक्त चटणी, मीठ, कूट टाकून वाफवून घेणार आहे. फार्म टू प्लेट नावाची जी कन्सेप्ट आहे ना, ही माझी अत्यंत फेवरेट कन्सेप्ट आहे. शेतातून ताजं तोडून आणायचं आणि लगेच कढईत सोडायचं, यापेक्षा मोठं सुखच नाहीये माझ्यासाठी. मिशूला फ्रॉक घातलेला अजिबात आवडत नाही. अजिबात आवडत नाही हिला फ्रॉक. मिशूला माझ्या फ्रॉक बिलकुलच आवडत नाही. काय एवढी इरिटेट होते कळत नाही. मिशू खरं तर आज खूप दिवसांनी रानात आली आहे. तिला रानात मातीत खेळल्याशिवाय चैनच पडत नाही. घराच्या एकदम जवळ रसल वायपर आमच्या गब्बरमुळे स्पॉट झाला होता, त्यामुळे मी मिशूला आणि मी स्वतः सुद्धा रानात जात नव्हते. जाती इन दो जिला
मिशू, हे मिशू, हे बघ मंकी, एक मंकी. रोड्या नाव घेताय कशी बी देताय त्याला. रोचं रोडो केलं. अयो अयो. काय पाहिजे तुला? आंब्याचं झाड कुठे ग? कुठे आंब्याचं झाड? अगं ते चिक्कू आहे. आंब्याचं झाड कुठे? ते पपई आहे. मिशू आता तुम्हाला गार्डन बद्दल माहिती सांगणार आहे. नाही समजलं ना? आपण तिला उद्या विचारू. आपलं चॅनल नवीन आहे. फार्म टू प्लेट ही थीम आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. टाटा बाय बाय.